1250 स्क्वेअर फीटचा घर आहे, ज्याच्यामध्ये हॉल, खाली एक बेडरूम, किचन, वरती 2 बेडरूम. ह्या घराला खर्च किती आला? बाहेरचा प्लास्टरचा काम चालू झालेलं आहे आणि इथे थोडासा एलिव्हेशन पार्ट आहे, ते ग्रूव्ज येत आहेत. ह्या पूर्ण जिथे आता काम चालू आहे तिथे पूर्ण हा एलिव्हेशनच्या इथे ग्रूव्ह येणार आहेत. तसंच हा इकडचा प्लास्टर करायचा राहिलेला आहे आणि बॅक साईडला पण इथे प्लास्टर चालू आहे. तिथे सुद्धा एलिव्हेशनचाच पार्ट आहे. या साईडला त्या विंडोला लागून ग्रूव्ह येणार आहेत. इलिव्हेशन पार्ट असणार आहे. ह्या विंडोला लागून हा पूर्ण इलिव्हेशन असेल आणि इथे पूर्ण ग्रूव्ह येणार आहे. कलरमध्ये हायलाईट करता येईल आपल्याला हा पोर्शन असा हॉल आहे आणि या हॉलला हा प्लास्टरचा काम चालू आहे आता. हा थोडासा आपला हायलाइटिंग पोर्शन असणार आहे. इथे ग्रूव्ह खालपर्यंत येणार आहेत. तसंच पॅरापेट वॉलला इथे 4 इंचीची पट्टी आहे आणि त्या पट्टीला खाली परत एक अशी उभी पट्टी येणार आहे आणि त्याच्या आतमध्ये ते ग्रूव्ह असणार आहेत. तिथे डबल प्लास्टर होणार आहे. हा सिंगल कोट नसून डबल कोट असेल आणि बाकीच्या वॉलला हा सिंगल कोट राहील. जो पट्टा आपल्याला दिसतो पॅरापेट वॉलला, तसाच तो आता पट्टा खाली कट होऊन तो खालती येईल सरळ आणि तो पूर्ण खालपर्यंत हा पूर्ण इथे असा येईल खालपर्यंत इथे आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं ग्रूव्ह असतील. ते साधारण 1-1 फुटावर हे डिझाईनमध्ये जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे ते 1-1 फुटावर तो ग्रूव्ह येणार आहे. तो तिकडचा पट्टा ब्रेक करायचा काम चालू आहे आणि तिथनं ब्रेक होऊन तो सरळ खाली येणार आहे. 4 इंची पट्टा तसाच खाली येणार आहे. मिस्त्री आता तिथे लेवल करतोय आणि तिथनं तो पट्टा सरळ खाली येईल. इथे पूर्ण बघू शकता तुम्ही, हा पूर्ण ही साईड वॉलची प्लास्टर झालेली आहे. ही पूर्ण एक डेड वॉल आहे. इथे कुठलीच विंडो नाही आहे कारण का इथे परत दुसरा एक घराचा प्रोव्हिजन असणार आहे. त्यामुळे ही वॉल पूर्ण डेड वॉल आहे. ते एकही तुम्हाला विंडो नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे संपूर्ण एक वॉल ठेवायला लागते. एक घराचा फ्रंट साईड आहे, इकडचा प्लास्टर चालू करायचा आहे. अपोजिट साईडचा प्लास्टरचा काम चालू आहे. बॅक साईडचंही प्लास्टर काम झालेलं आहे, तेही दाखवतो. हे बघा, हा बॅक साईडचा प्लास्टर आहे. हा बॅक साईडचा प्लास्टर कंप्लीट झालेला आहे. मागच्या साईडला हा जे दिसतं इथे विंडो ती किचनची आहे आणि एक बाहेर किचनमधनं याला डोर दिला आहे. गावातलं घर आहे त्यामुळे इथे पुढे आता परत इथे थोडीशी बांधकाम होणार आहे. एक साधारण विंडोच्या लेवलपर्यंत आणि त्याच्यावरती फॅब्रिकेशनवरनी पत्रे टाकून त्याला युटिलिटी रूम किंवा ते चुलीसाठी प्रोव्हिजन करणार आहेत. लाकडं बिकडं आणि चूल ठेवण्यासाठी. तर गावामध्ये चूल ही लागतेच, त्या हिशोबाने हे चुलीचं प्रोव्हिजन असणार आहे. आणि हा कंप्लीट प्लास्टर ही डेड वॉलची आणि ह्या साईडला बॅक साईडला आपला हा सिंपल आहे. वरच्या साईडला 2 विंडो आहेत कारण का तिथे 2 बेडरूम आहेत आणि खालती किचन आहे. बॅक साईडला तिथे बेडरूम आहे पण तिथे विंडो घेतली नाही आहे. ती अपोजिट वॉलला विंडो आहे, ज्याचा प्लास्टर चालू आहे. तर हे कंप्लीट बॅक साईडचं तुमचं प्लास्टर, एक्सटर्नल प्लास्टरचं आपलं काम चालू आहे. आणि हा प्लास्टर आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आत्तापर्यंत ह्या घराला किती खर्च आला आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा आत्तापर्यंतचा जो खर्च आला आहे तो मी सांगणार आहे किती खर्च आला आहे. साधारण हे 1250 स्क्वेअर फीटचं घर आहे. 50 स्क्वेअर फीटचा घर आहे, ज्याच्यामध्ये हॉल, खाली एक बेडरूम, किचन, वरती 2. आतून सुद्धा मी तुम्हाला दाखवतो ह्याची प्लॅनिंग कशी केली आहे. हा सुरुवातीला इथे आपला वरांडा असणार आहे. वरांड्याचं पण एलिव्हेशन चालू करायचं आहे, केलेलं नाही आहे काम त्याचं, तेही इथे करायचं आहे. साधारण फ्रंटला इथे 8 फुटाच्या पायऱ्या असतील आणि मग आपण आतमध्ये जाणार आहोत. स्टेप तयार करायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता की डोरला आपण फोटो फ्रेमिंग केली आहे आणि आतला डोर जो आहे तो पूर्ण सागवानी आहे. तसंच इथे एक छोटी विंडो आहे, देवघर आहे ते.
तर त्यालाही फोटो फ्रेमिंग केलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे बाहेरच्या साईडला प्लास्टर झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, इथे आपण इलिव्हेशन टाईल्स बसवणार आहोत. आतमधून बघूया घर कसं आहे. ह्या मुख्य दरवाज्यातनं मी आत आल्यानंतर माझा हा हॉल चालू होतो आहे. इथे एक विंडो आहे, तशीच या साईडला इथे विंडो आहे. आणि जर विंडो बघितलात तर हा कोठाडा म्हणून ग्रेनाईट येतो, त्याला हे आपण डबल फ्रेम केलेली आहे. विंडोचा ट्रॅक जो आहे तो इथे असा बसेल, इथे ट्रॅक बसेल. ही साधारण 4 ट्रॅक विंडो असेल, ज्याच्यामध्ये एक मस्किटो नेट आपण देणार आणि बाकीच्या 3 ट्रॅक ह्या स्लायडिंगमध्ये असेल. हा पूर्ण इकडे हॉल आहे. त्याचबरोबर हा इथे देवघर केले, एक छोटासा देवघर आहे. इथनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर या साईडला तुम्ही बघू शकताय टॉयलेटची प्रोव्हिजन केलेली आहे. इथे 2 टॉयलेट असणार आहे. हा खालती असणार आहे बेडरूम. एक विंडो आहे. ही बॅक साईडची वॉल आहे, दक्षिणेकडची, ही पॅक केलेली आहे. त्यानंतर हा इथनं जिना चालू होतोय आणि इथे जिन्याच्या खाली एक आपण थोडासा एरिया जो आहे तो आता डार्क आहे, पण तिथे इन्व्हर्टर आणि या सगळ्या गोष्टी इथे आपण ठेवणार आहोत. हा किचन आहे. इथे पूर्ण असा ओटा येणार आहे एल शेपमध्ये, ही विंडो किचनची. आणि इथनं बाहेर जायला हा डोर आहे. जी चूल करायची आहे तयार किंवा जी फाटी ठेवायची असतात ती साधारण इथे हिटसार केलेली आहे. लोड बेरिंगमध्ये इथे करायचं आहे. बॅक साईडला इथे सेप्टिक टँक पण घेतलेली आहे. किचनचा हा एकच लॉफ्ट इथे दिला आहे स्टोरेजसाठी. बाकी पूर्ण किचन ओपन आहे. पण फर्स्ट फ्लोअरला जाऊन 2 बेडरूम कसे झाले तेही बघू. आणि एक ओपन टेरेस आहे. जिन्यातनं इथे वर येताना इथे तुम्हाला 2 विंडोज दिसतील, जेणेकरून या स्टेअरकेसमध्ये लाईटचा इश्यू येत नाही. पूर्ण उजेड असतो याच्यामध्ये. वर गेल्यानंतर हा इथे पहिला आपला बेडरूम आहे. ग्रेनाईट फ्रेमिंग झालेली आहे, ती पण डबल फ्रेममध्ये आहे. हा पहिला बेडरूम. आतला प्लास्टर अजून चालू झालेला नाही, चालू करायचा आहे तो. बाहेरचा प्लास्टर झालं की चालू करणार. हा इथे एक टॉयलेट आणि हा एक इथे बेडरूम. ह्या बेडरूमला इथे एक विंडो आहे, इथे एक विंडो आहे आणि बाहेरनं प्लास्टरचं काम चालू आहे. त्याचबरोबर इथे असणार आहे ओपन टेरेस. हे पूर्ण ओपन टेरेस आहे. इथे प्लास्टरचं काम चालू आहे या साईडला. तसंच इथे एक मिस्त्री प्लास्टरचं काम करतो आहे या वॉलच्या पूर्ण. प्लास्टरचा माल मिक्स केला जातो. दह्याळ गावामध्ये आपण आहोत आणि ह्या टेरेसवरून हा व्ह्यू बघा. हा संपूर्ण व्ह्यू आहे. तुम्हाला मंदिरातनं एक भजनाचा आवाज येत असेल, ते कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे त्या मंदिरातनं भजनाचा आवाजही ऐकायला येतो. प्लास्टरचं काम चालू असताना जर धारी व्यवस्थित करायचं असेल तर ओलंबा प्रॉपर असणं गरजेचं आहे. मिस्त्री पूर्ण काम ओलंब्यामध्ये करतायत, हे आपण बघू शकता. आतापर्यंत आपलं एवढं काम झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा RCC घर आहे. बांधकाम, वीट बांधकाम, प्लास्टर, ग्रेनाईट वर्क आणि हे झालेलं आहे. बाहेरचा प्लास्टर झालेला आहे. आणि आत्तापर्यंत या घराला खर्च किती आला असेल तर साधारण आत्तापर्यंत या घराला 15 लाख रुपये खर्च आला आहे. आणि 15 लाखामध्ये पूर्ण हे RCC घर या लेवलला पूर्ण झालेलं आहे. 1250 स्क्वेअर फीटचं हे काम आहे. आणि पूर्ण घर संपेपर्यंत अजून किती पैसे लागणार आहेत ह्याचा अंदाज तुम्हाला जर असेल तर मला कमेंट करून सांगा. एक प्रोजेक्टेड बजेट आहे
आणि त्या बजेटमध्येच हे काम पूर्ण करायचं आहे. फ्लोरिंगचं काम बाकी आहे आणि पेंट आणि इतरही काम बाकी आहेत, दरवाजे, विंडोज. पण आत्तापर्यंत हे 15 लाख पूर्ण काम झालेलं आहे. अजून प्लास्टर संपायचं आहे, पण ह्या पुढच्या 5-6 दिवसात, 10 दिवसात हा प्लास्टर संपेल. तर कसं वाटलं तुम्हाला हा प्लास्टरचं काम मला कमेंट करून सांगा. आणि ट्रान्सपरंट होम कन्स्ट्रक्शन हे असे काम करत असतात खेड, दापोली, मंडणगडमध्ये. जर तुमचीही काही रिक्वायरमेंट असेल, RCC घर असो, लोड बेरिंग असो, नक्की मला कळवा. प्लॅनिंगपासनं, डिझायनिंगपासनं ते अगदी घर बांधेपर्यंत आपण पूर्ण काम करतो. मग भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.